तर सर्वात सुंदर मुंबई नवी मुंबईत आणि रायगडमध्ये उभारणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। रामशेठ ठाकूरांची मदत मिळाली नसती तर नवी मुंबई विमानतळ झालं नसतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे। खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे। मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे। मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात महेशजींनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे। जर रामशेठ ठाकूरांची मदत मिळाली नसती तर हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आम्हाला करता आलं नसतं। श्रीकांत शिंदेंकडून कल्याण डोंबिवलीत विकास कामांचा आढावा घेण्यात आलेला आहे। अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। आढावा बैठक जी आहे ही झाली। ही अमृत योजना जी 27 गावांमध्ये चालू आहे त्याच्यासाठी अतिरिक्त 50 कोटीची गरज होती। ती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केली, त्याला मान्यता दिली। 6 महिन्यामध्ये 27 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, जो टाक्यांचा प्रश्न आहे, जो कनेक्शनचा प्रश्न आहे, हा पूर्णपणे जो आहे हा अमृत योजनेचा पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये 27 गावांना पाण्याचा प्रश्न जो आहे कधीच उद्भवणार नाही। तर बांधकाम नियमांचं उल्लंघन आणि रहिवाशांचा बेकायदेशीर ताबा असल्याचं सांगत कल्याण डोंबिवली महापालिकेनं भावना इमारतीला रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे। 24 वर्षांनंतर आणि पावसाळा तोंडावर आलेला असताना कारवाईमुळे 29 कुटुंबांवरती बेघर होण्याची वेळ आल्याचा आरोप होतोय। संतापलेल्या रहिवाशांनी आम्ही जायचं कुठे असा सवाल करत महापालिकेत धाव घेतलेली आहे। आम्ही भावना कोऑपरेटिव्ह सोसायटी मधून आहोत। डोंबिवली ईस्टला आमची बिल्डिंग आहे। गेले 38 वर्ष आमची जुनी बिल्डिंग आहे। आज आम्हाला केडीएमसीने नोटीस लावलेली आहे 7 दिवसामध्ये ती पाडण्याची, पण आमचे पेपरही सगळे ओके आहेत आणि आज आम्ही 38 वर्ष सगळे रहिवासी आम्ही तिथे 29 कुटुंब राहत आहोत। तर आम्हाला आमची बिल्डिंग न पाडण्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे। कारण आज आम्ही एवढे वर्ष तिथे राहत आहोत, तर आम्हाला आमच्या लहान मुलांसह आमचे जे डिलिव्हरीचे बायका आहेत किंवा आमचे सगळे तिथे पूर्ण आज एवढे सिनियर सिटीजन राहत आहेत, त्याच्या सगळं आम्हाला बेघर करणार आहेत। आणि मेन म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन द्या, केडीएमसीने आमची बिल्डिंग तोडू दे नको। संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामाचा वाद मिटलेला आहे। माऊलींच्या पालखीच्या पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुण्यातील मुक्काम कुठे होणार यावर बराच गोंधळ उडालेला होता। आज देवस्थाननं पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला। या मुक्कामाचा निर्णय आज जाहीर केला। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेबांनी यामध्ये विशेष लक्ष घालून प्रशासनातील जिल्हाधिकारी हुडी साहेब असतील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील किंवा आपले महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम असतील, त्यांना सगळ्या व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या सक्षमपणे राबवण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा निर्णय घ्यायला विश्वस्तांना सुलभ झालं। तर मनसे नगरसेविका सुरेखा परब लोके यांचं महापौरांना पत्र पाहायला मिळतं। वॉर्ड क्रमांक 38 दत्तक घेण्याची पत्रातून विनंती त्यांनी केलेली आहे। वॉर्ड क्रमांक 38 ला विकास निधीत दुजाभाव होत असल्याचा आरोप जो आहे तो नगरसेविकेनं केलेला आहे। महापौरांनी स्वतः वॉर्ड क्रमांक 38 ला भेट देण्याची मागणी केली आहे। झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा देखील आरोप होतो। माझ्या वॉर्ड क्रमांक 38 मध्ये जो महापौर महोदयांनी जो निधी वाटप केलाय त्या निधी वाटपमध्ये मी माझ्या एरियात काहीच कामं करू शकत नाही आणि माझा जो एरिया आहे तो स्लम आहे, झोपडपट्टी आहे। तर महापौर महोदयांनी जो निधी दिलाय त्याच्या संदर्भात मी त्यांना एक पत्र देण्यात आले की ह्या निधीमध्ये माझ्या एरियातलं तर काही काम होऊ शकत नाही, तर आपण स्वतः तो वॉर्ड दत्तक घ्यावा आणि त्याचं काहीतरी हे करावं, त्याच्यासाठी पत्र देण्यात आले। तर केरळच्या मुख्यमंत्र्यांची उद्या घोषणा होणार आहे। त्रिवेंद्रम येथे दुपारी 1 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। तर टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। सेतुपतींना तमिळनाडू विधानसभा कामकाजात सहभागी होता येणार आहे। मद्रास हायकोर्टाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले।
तर पालघर डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवरती पर्यटकाचा जीवघेणा स्टंट पाहायला मिळतोय। कारची सनरूफ काच उघडून चालकानं पायाच्या साह्यानं स्टेअरिंग नियंत्रित करत कार चालवली। स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बेफिकीर वाहन चालकावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। तर ठाण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत चोराला पकडलं। कर्नाटकच्या बेळगावमधून चोरी झालेल्या 2 कारचा ठाणे पोलिसांनी तब्बल 8 किलोमीटर सिने स्टाईल पाठलाग केला। माजिवडा नाक्यावरती संशयित कार थांबली नाही तेव्हा पोलिसांनी चक्क एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला। चोरट्यांनी पोलिसांना उडवण्याचा प्रयत्न केला, पण जीपीएसच्या मदतीनं पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या। पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं कौतुक होतं। तर ठाण्यामध्ये चोरट्यांच्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालण्याचा प्रयत्न फसलेला आहे। दिव्यातील ज्वेलर्स दुकानामध्ये पिस्तूल दाखवत दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला। गटारामध्ये 2 तास लपून बसलेल्या आरोपींना बेड्या ज्या आहेत त्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तर पुण्यातील हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे। बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। हडपसर एक शांतताप्रिय शहर आहे आणि बॉम्ब सदृश्यासारखी वस्तू इथे सापडणं खेदाची बाब आहे। कायम या हडपसरमध्ये शांतता संस्कृती जपलेले शहर आणि या गोष्टीचा मी निषेध करतो। त्याचबरोबर याचा सखोल तपास करून सगळी पोलीस यंत्रणा काम करते आणि निश्चितपणाने ज्यांनी हे कृत्य केलं असेल त्याला लवकर पकडून कायदेशीर कारवाई होईल। अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क मांडले जात आहेत, पण कुठल्याही गोष्टीवर लवकर बोलणं हे काही योग्य ठरणार नाही। संपूर्ण तपास झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य होईल। त्यामुळं आता काही काळजीचं कारण नाही, कारण बॉम्ब स्क्वॉडनी संपूर्ण इमारत जी आहे रुग्णालयाची ती आणि आजूबाजूचा परिसर हा संपूर्ण तपासला आहे। त्याच्यामुळे आता त्याच्यात कुठलाही धोका असं राहिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुणी अफवाही पसरू नयेत असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हडपसरच्या सर्व नागरिकांना विनंती करतो।